मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकताय मेगा इंटर्नशिप सुरू झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे स्टायपेंड 80,000 रुपयांपर्यंत आणि 85,000 प्लस वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे। त्यामुळे म्हणालो नक्की आपण इथे फायदा घेतला पाहिजे। आणि कंपन्या तुम्ही बघू शकता, रिलायन्स कॅपिटल झालं, गुजरात झालं, ओयो झालं, आदित्य बिर्ला झालं, ओला झालं, यांसारख्या प्रीमियम कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करायची शेवटची तारीख 31 आहे, जी की वाढून मिळाली आहे। त्यामुळे ज्यांची ही संधी हुकली होती त्यांनी नक्की अप्लाय करा। आता अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, आपण गुगल सोबत लॉग इन करू शकतोय किंवा तुमच्याकडे डिटेल्स असेल, म्हणजे जसं की तुमचा ईमेल ॲड्रेस, तुमचा पासवर्ड, तुमचं नाव आणि आडनाव लिहून तुम्ही ते रजिस्टर करू शकताय किंवा डायरेक्ट गुगल अकाउंट सोबत सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो। तर मी गुगलवर क्लिक केलंय। लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही या वेबसाईटवर आला असेल तर आपल्याला इथे आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं, म्हणजे आपलं नाव, आडनाव, त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, करंट सिटी कुठली आहे, मेल आहात, फिमेल आहात, कुठल्या लँग्वेजेस तुम्हाला येतात ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, फ्रेशर्स आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात, जे पण तुम्ही असाल किंवा स्कूल स्टुडंट असाल तर ते पण तुम्ही टाकू शकताय। जसं की आता इथे फ्रेशर्स आहोत तर फ्रेशर्स टाकतोय। किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असेल तर टाका। त्याच्यानंतर कुठला कोर्स तुम्ही करताय, कुठल्या कॉलेजमध्ये आहात ते तुम्ही ते टाकू शकताय। त्याच्यानंतर कॉलेजचं नाव टाकू शकताय, स्ट्रीम टाकायची तर टाका, पहिल्या इयरला, सेकंड इयरला, कधी पासआउट म्हणजे कधी स्टार्ट केलंय कॉलेज, कधी संपणार आहे, जे पण तुमचे डिटेल्स आहे ते तुम्हाला ते टाकून नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर कशा प्रकारचे तुम्हाला जॉब पाहिजे, म्हणजे इथे एक आपली प्रोफाईल बनते। जेव्हा आपण अप्लाय करू तर ही सगळी माहिती त्यांच्याकडे जाणार आहे। त्यामुळे जी पण माहिती ती योग्य भरा, जेणेकरून जे तुमच्याकडे स्किल्स आहेत ते मेन्शन करा, त्या रिलेटेडच तुम्हाला इथे जॉब दिसणार आहे। जसं की ग्राफिक डिझाईन मला येते, डेटा एंट्री येते, डिजिटल मार्केटिंग येतं, वेब डेव्हलपमेंट येतं, जे पण तुम्हाला येतं ते टाकून घ्यायचंय। जसं की हे सगळं येत नसेल, तुम्हाला प्रोग्रामिंग येतंय, पायथॉन येतंय, सॉफ्टवेअर टेस्टिंग येतंय, क्लायंट सर्व्हिसिंग येतंय, कंटेंट रायटिंग येतंय, जे पण तुम्हाला येते ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट करायचंय। नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप बघताय, जॉब बघताय, तर दोन्ही मी बघतोय तर दोघांवर मी क्लिक करतोय। इन ऑफिस जॉब पाहिजे आहे, वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे, तर मला दोन्ही चालेल तर दोन्ही मी टाकतोय। तुम्हाला कसं पाहिजे ते सिलेक्ट करून, आता मला वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे तर वर्क फ्रॉम होम टाकून फाइंड अपॉर्च्युनिटी यावर क्लिक करतोय। यावर क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट तर क्रिएट झालंय, पण हे आपल्याला वेगळ्या पेजवर घेऊन आलेलं आहे, इंटर्नशालाच्या पेजवर घेऊन आलोय। मग पुन्हा जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, फर्स्ट कमेंटमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण या वेबसाईटवर आलेलो आहे, ज्यांचा हा प्लॅटफॉर्म आहे। जसं की ते बघू शकता इथे अप्लाय नाव आलंय, मग इथे अप्लाय नाव म्हणायचं आहे आणि सगळ्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेल्या आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, मला UI UX डिझाईन येतं, तर इथे बघा 15,000 रुपये प्रति महिन्यापर्यंत कमवू शकतोय। सगळे डिटेल्स आले, 6 महिन्यासाठी काम असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये आहे। ओके, तर पुण्यामधले माझ्यासमोर जॉब आलेले आहे, जे पण तुम्ही लोकेशन टाकाल त्यानुसार तुम्हाला इथे येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे अप्लाय करण्यासाठी कुठलेही डिपॉझिट, रजिस्ट्रेशन फी, लॅपटॉप फी, कुठलेही चार्जेस देऊ नका, हे घेत नाही। ओके, आता दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। जसं की इथे बघा वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही पाहिजे तिथे वर्क फ्रॉम होम सिलेक्ट केलं तर तुमच्यासमोर सगळ्या वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी येणार आहे, ज्यासाठी तुम्ही घर बसल्या लॉग इन करू शकताय, अप्लाय करू शकताय। आता हे डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज माझ्याकडे आहे, पण इथे 1500 प्रति महिना मिळतोय, कारण की आठवड्यातनं फक्त 1 ते 2 तास काम असणार आहे। ओके, जर तुम्हाला पाहिजे टेलिकॉलिंग तुमचं चांगलं आहे, कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, तर बघा हे टेलिकॉलिंगचं जॉब आहे, यावर मी क्लिक करतोय। 35,000 रुपये घर बसल्या, येस, वर्क फ्रॉम होम करून 35,000 रुपये कमवू शकतोय। 12 जून पर्यंत अप्लाय करायचं, पण 31 तारीख शेवटची आहे, त्यानंतर हे एक्सपायर होईल, त्याआधी अप्लाय करून घ्या। त्यानंतर बघू शकताय इंग्लिश चांगलं आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे आणि MS Excel आलं पाहिजे। हे जर स्किल्स असेल तर मी इथे अप्लाय करेल। टोटल 20 जागा आहे। सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकताय 15 ते 25,000 सॅलरी आहे, प्लस इन्सेंटिव्ह 10,000 रुपये प्रति महिना इथे मिळणार आहे। तुम्हाला वाटलं यार नाही टेलिकॉलिंग तर मला जमत नाही, मग पुन्हा खाली स्क्रोल करा, कुठलं स्किल्स आहे तुमच्याकडे, इथे बघा भरपूर सारे जॉब्स आहे। तुम्ही इथे खाली स्क्रोल केले तर वेगवेगळ्या कंपनी, टॉप कंपन्या सोडून वेगवेगळ्या पण आहे। जसं की इथे बघू शकता टोटल 40 पानं भरून हे जॉब्स आहे। त्यामुळे पहिल्या दुसऱ्या पेजवर राहू नका, तिसरं, चौथं, 10वं जेवढ्या ठिकाणी अप्लाय करता येईल तेवढ्या ठिकाणी अप्लाय करा, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे। लोक पहिल्या दुसऱ्या पेजवर अप्लाय करता, मागचे तसेच राहून जाता। जसं की आता मी सेकंड पेजवर जातो, सेकंड पेजवर माझ्यासमोर सगळी माहिती आलेली आहे। आता मार्केटिंग आणि सोशल मीडिया रिलेटेड आहे, ऑनलाईन टीचिंग रिलेटेड आहे, पुन्हा खाली स्क्रोल करा, डिजिटल मार्केटिंग रिलेटेड आहे। हे स्किल्स तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे तुमचं 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, त्याला काहीही मतलब नाही आहे। स्किल्स कोणतं आहे, नॉलेज कोणतं आहे, त्या बेसिसवर तुम्ही ते करू शकणार आहात। जसं की इथे बघा क्रिएटिव्ह व्हिडिओ एडिटरचा जॉब आहे किंवा ग्राफिक डिझाईनचा जॉब आहे
त्यानंतर तुम्ही बघू शकता समजा इथे सॅलरी कमी वाटते तर पुन्हा तुम्ही बघा जसं की बघा आता हा डेटा एंट्रीचा जॉब आहे जो की अगदी सोपा आहे MS Excel MS ऑफिस मध्ये करावं लागतं तर यावर मी क्लिक करतोय. हे तुम्हाला स्वतः शोधावं लागणार की माझ्याकडे कुठलं स्किल्स आहे मी कुठे अप्लाय करू. तर बघा डेटा एंट्री माझ्या समोर आलेला आहे. त्याच्यानंतर 10,000 सॅलरी मिळणार आहे 6 महिन्यासाठी काम आहे. इथे बघा भरपूर जणांनी अप्लाय केलंय कारण की अशा स्किल्सला जे की अगदी सोपं आहे कोणी करू शकताय. तर भरपूर कॉम्पिटिशन असतं पण तुम्ही UI UX डिझाईन झालं डिजिटल मार्केटिंग झालं त्याच्यानंतर कंटेंट रायटिंग झालं जिथे कमी कॉम्पिटिशन आहे तिथे तुम्ही अप्लाय करताय तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. इथे MS Excel MS ऑफिस मागितलेलं आहे आणि इथून आपण अप्लाय करणार आहोत. जस्ट अप्लाय म्हणायचं आहे. इथे बघा आपण आपला रेझ्युमे म्हणजे बायोडाटा अपलोड करणार आहोत आणि डायरेक्ट आपली सगळी माहिती इथे भरल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर बघितलं मित्रांनो भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा. फी नाही आहे परीक्षा नाही आहे तुमच्या स्किल बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे अप्लाय करा शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.